ताई हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केज शहरातल्या आणि केज तालुक्यातील असंख्य महिलांना आपण काय संदेश द्याल? या ठिकाणी मोरे मॅडम, आज जो हा कार्यक्रम जनविकास परिवर्तन आघाडीच्या आणि आदरणीय सीताताई घोडसोड हरपळी नाथ यांच्या प्रयत्नातून दरवर्षी आपल्या केज नगरीमध्ये हा कार्यक्रम होत असतो. आजच्या या सुवासिनीच्या सणाच्या निमित्त आपण एक सुंदर चौकाना घ्यावा अशी आमची इच्छा आहे. मॅडम, आपण जनतेची एक सेवा करतात. एवढे सेवा करत असताना आज या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबासह येऊन आपण एक वेळ दिलेला, तर याबद्दल काय सांगाल आपण? द्राक्षाच्या वेळेला गरज लागते काठीची, अशा फळांचं नाव घेते वेळ लागते काठीची. हजाराची साडी, पाचशेचा पदर, राजरावाने किती ठेवली नजर तरी खांद्यावरच पदर. नाजूक अनारसे साजूक तुपाने तळावे, शादेसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे. उभे होते आणि नजर गेली आकाशात, उभे होते आणि नजर गेली आकाशात, पहिल्या कसब्याचा फोटो माझ्या काळजाच्या नकाशात. मॅडम, आज पोलीस क्षेत्रामध्ये हे आपण उल्लेखनीय कामगिरी तर करतच आहात, पण वेळोवेळी आपण अनेक अशा सामुदायिक कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती असते. तर आजच्या या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून असंख्य महिलांना आपण संदेश काय द्याल? सगळ्यांनी एकत्र व्हावा आणि माईक घ्या मॅडम, माईक मध्ये बोला. बरं, हा बोला. सगळ्यांनी सामाजिक जबाबदारी राखावा एवढंच आहे आपली अपेक्षा आणि पोलीस खात्याला सर्वांनी सहकार्य उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली गावाला जन्म देणारी सुनीती मावला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, सर्व महामाऊल्यांच्या आणि आपल्या आदर्शांच्या कामाप्रती, त्यांच्या आदराप्रती त्यांना अभिवादन करते. विचारमंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सर्वच मैत्रिणी, सर्वच अगदी एकापेक्षा एक चढ माझ्या मैत्रिणी आहेत की ह्या सगळ्यांच्या ताकदीमुळे बोलणार आहे, सगळ्यांच्या ताकदीमुळे मी हे सगळं काम करू शकते. ह्या सगळ्यांच्या ताकदीमुळेच नाही तर तुमच्या ताकदीमुळे, धनश्रीसारख्या छोट्या मुलीच्या ताकदीमुळे मी हे सगळं काम करू शकते. हे आज मला 3 वर्ष पूर्ण होत आहेत नगराध्यक्ष होऊन. केजमधल्या प्रत्येक भागामध्ये पोहोचण्याचं काम, कचऱ्याची गाडी असेल, पाणी असेल, लाईट असेल देण्याचं काम मी वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे. ते राजकीय काम झालंय, पण धार्मिक सामाजिक कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमचे नेते आदरणीय हरुभाई इनामदार साहेब मागे पडत नाहीत. प्रत्येक महिलेला बहिणीचा दर्जा देऊन त्या महिलेचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्वेशन असलं पाहिजे ह्या हेतूने आमचे साहेब आम्ही दोघांच्या विचारातून हे कार्यक्रम घेत असतो. याही वर्षी 5 कार्यक्रम आमचे आहेत. शाळेमध्ये सकाळी घेतला, आज JK फंक्शन हॉलला आहे, मुक्ता लॉन्सला एक आहे, जय भवानी कन्या प्रशालेमध्ये एक आहे आणि उद्या केज नगर पंचायतीमध्ये पण हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तर हा महिना म्हणजे आपल्या महिलांसाठी अतिशय आनंदाचा महिना, कारण 3 तारखेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती येते, 12 जानेवारीला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती येते, 14 तारखेला लगे आपला संक्रांतीचा सण येतो. म्हणजे अगदी आनंदाचा सण आणि आपल्याला मनमोकळेपणाने फिरण्याचा हा सण या ठिकाणी येतो. मला जास्त भाषण करायचं नाही, आज भाषण करण्याची वेळ नाही आहे. मला एवढंच सांगायचं की तुम्ही खूप सुंदर दिसतात, विचारानेही तेवढ्या सुंदर आहात आणि कर्तृत्वानेही तेवढ्या सुंदर आहात. त्याच्यामुळे तुमच्यासाठी एकदा तुमच्याच टाळ्या. कारण आम्ही काय आहोत हे आम्हालाच माहिती नसते. महिला म्हणून आमच्यामध्ये काय गुण आहेत हे आम्हालाच माहिती नसते. मी कुठेतरी कमी आहे, माझं काय खरं आहे, अशा पद्धतीचा न्यूनगंड आपल्या मनामध्ये असतो. तो तुम्ही कमी करावा आणि जिच्यामध्ये चांगलं आहे ते घेण्याचं, तो विचाराचा वाण घेण्याचं कर्तव्य या ठिकाणी आपण पार पाडावं. तिच्यामध्ये जर चांगला गुण असेल तर तो आपण घ्यावा, आपल्यामधला चांगला असेल तर त्यांना द्यावा. अशा पद्धतीचं काम करून आपण हे सगळं केस आनंदमय करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सगळेजण माझे साहेब आदरणीय हरुभाई इनामदार साहेब आणि आमच्यासोबत तुम्ही आहातच. तुमच्या प्रेमावरून आम्हाला समजतंय की जेव्हा आम्ही हळदी कुंकवाचे कार्यक्रम सांगायला जाते तर आतुरतेने महिला विचारते ताई तारीख किती आहे. पण हा सगळा कार्यक्रम घेण्यासाठी हे आपल्या आदर्शांना कधीही विसरू नका. सांगायला दुःखच तेवढंच होते, आम्हाला आता आमच्या मुलांवर आणि मुलींवर संस्कार करायची वेळ आलेली आहे. मुलींवर तर आम्ही करतोच आहोत, पण मुलांवर जास्त संस्कार करणं गरजेचं झालेलं आहे. मसाजोगच्या केसवरून असं लक्षात येते की आता आम्ही आमची विकृती बाहेर काढली पाहिजे. आमच्या मुलांना लहानपणापासून चांगले संस्कार दिले पाहिजे. तो माणूस म्हणून समाजामध्ये गेला पाहिजे, तो हैवान म्हणून समाजात जाता कामा नाही. मुलगा आणि मुलीला समान शिक्षण द्या, समान दर्जा द्या, एवढंच या ठिकाणी सांगेल. आणि तुम्ही माझ्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद पण देईल. फक्त विनंती असेल की कुणीही गर्दा न करता हळदी कुंकवाचा तिळगुळाचा कार्यक्रम घ्यावा. या ठिकाणी गाण्याची मैफल चालू असणार आहे, गाण्याच्या मैफलीचा आस्वाद घ्या. अर्धा तास उशिरा घरी गेल्यास काहीही होणार नाही, कारण 24 तास आपण घरामध्ये काम करतो. स्वतःसाठी पण जगायला शिका, आरोग्याकडे बघायला शिका. एवढंच कानमंत्र देईल आणि थांबेल. जय जिजाऊ, जय सावित्री, जय संविधान. आणि तुम्ही एवढ्या स्वतंत्रपणे हळदी कुंकवाच्या नाहीतर सगळ्याच कार्यक्रमाचा आनंद घेतात. अशा आपल्या आदर्शांची आपल्याला पूजा करायची आहे. विचारांच्यावर आमच्या सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मी विनंती करेन, जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने आणि केज नगर पंचायतचे नगराध्यक्ष या नात्याने सर्वांनी माझा मान राखून आपल्या आदर्शांची पूजा करावी. मान्यवरांनी अशी विनंती करतो की या ठिकाणी दीपप्रज्वलन करायचं आहे. आपल्या केज नगरीचं भूषण आणि नगर पंचायत तसंच जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्व आदरणीय हरुभाई इनामदार यांच्या